श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, छोटी इच्छा असू द्या, मोठी इच्छा असू द्या, कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे। ही सेवा तुम्ही जर मनापासून श्रद्धेने केली तर तुमची ती इच्छा कितीही कठीण असू द्या, ती नक्कीच पूर्ण होणार आहे। बघा, आपण काय म्हणतो की आपल्याला पैसे कमवायचे आहेत, खूप पैसे कमवायचे आहेत आणि आपल्या सर्व इच्छा आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। पण खरं सांगायला जर गेलं ना, तर असं म्हटलं जातं की कष्ट करा म्हणजे पैसे मिळतील। फक्त कष्ट करून पैसे मिळत नाहीत, तर कष्टासोबत आपल्याला नशिबाची साथ लागते, शिक्षण लागतं, डोकं लागतं, की जेणेकरून आपण त्याचा वापर करून पैसे कमावू शकतो। फक्त तुम्ही कष्ट करताय, पण जर नशिबाची साथ नसेल तर तुम्हाला ते पैसे सुद्धा मिळणार नाहीत अशा पद्धतीने। कारण काही जणांचं कसं असतं की थोडंसं काहीतरी करतात, पण नशीब चांगलं असतं, त्यामुळे त्यांना भरभरून मिळत असतं। तर आपण कितीही कष्ट केले तरी त्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा आपल्याला यश येतं। तर त्यासाठीचाच आज एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, एक छोटीशी सेवा सांगणार आहे की तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी। तुम्ही कुठलीही इच्छेसाठी हा उपाय, ही सेवा करू शकता। तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून मला प्रेम द्या। तर तुम्हाला त्या उपायासाठी एक तमालपत्र घ्यायचं आहे, एक हिरवा स्केच पेन किंवा कसल्याही पद्धतीचा पेन घ्या, पण फक्त तो हिरव्या कलरचा असावा। त्याचप्रमाणे एक लवंग तुम्हाला घ्यायचे आहे। जे तमालपत्र आपण घेणार आहोत त्याला वरती देठ असावं, ते तुटलेलं फुटलेलं नसावं, अखंड असं तमालपत्र तुम्हाला घ्यायचं आहे, जे सौदामध्ये असतं। हिरवा स्केच पेन किंवा कसलाही पेन घ्या, पण तो हिरव्या कलरचा असावा आणि एक लवंग घ्यायची आहे। हा उपाय तुम्ही कधीही, कुठेही, केव्हाही करू शकता, याला कसलंही बंधन नाही। मासिक पाळी असो, सुतक असो, विटाळ असो, कधीही तुम्ही हा उपाय करू शकता। तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी हे जे तमालपत्र आहे ते घ्यायचं। त्या तमालपत्रावरती हिरव्या पेनने तुमची जी काही इच्छा आहे ती लिहायची आहे। जसं की मी तुम्हाला सांगते, आता समजा मला नोकरी लागलेली आहे, मग तुम्ही त्या तमालपत्रावरती हिरव्या स्केच पेनने लिहायचं, मला नोकरी लागली आहे। आणि लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की ते तमालपत्र उजव्या हातामध्ये घेऊन त्यावरती असा डावा हात ठेवायचा आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली आहे अशा पद्धतीने तुम्हाला ते इमॅजिन करायचं आहे, तशाच सकारात्मकतेने तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे। त्यानंतर हे तमालपत्र तुम्हाला एका डिशमध्ये घ्यायचं आहे आणि माचीसने त्या तमालपत्रावरती तुम्हाला मध्यभागी जी लवंग आपण घेतलेली आहे ती लवंग ही अखंड घ्यायची आहे, त्याला फूल असावं। ती लवंग त्या तमालपत्रामध्ये तुम्हाला मध्यभागी खोवायचे आहे आणि एका डिशमध्ये हे तमालपत्र, त्यानंतर जे लवंग आपण खोवलेले आहे ते एका माचीसने तुम्हाला जाळायचं आहे। हे तमालपत्र तुम्हाला एका डिशमध्ये जाळायचं आहे। जेव्हा तुम्ही हे जाळणार आहात तेव्हा त्याची राख राहते, ते पूर्ण जाळावं असं नाही, ते एकदा तुम्ही जाळल्यानंतर जेवढं जाईल तेवढं त्यातून जी राख तुम्हाला मिळणार आहे ती राख तुम्हाला अशा पद्धतीने दोन्ही हातामध्ये घेऊन आकाशाकडे तुम्हाला तुमची इच्छा परत एकदा बोलायची आहे, युनिवर्सला तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे आणि ती जी राख आहे ती तुम्हाला हवेमध्ये अशा प्रकारे उडवायची आहे। तर त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला 100 वेळा तरी तुमच्या मनामध्ये इमॅजिन करायची आहे, सकारात्मकतेने बोलायचं आहे की तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे। म्हणजे समजा मला नोकरी लागली आहे, मला नोकरी लागली आहे, मला नोकरी लागली आहे, असं पॉझिटिव्हली तुम्हाला बोलायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही ती इच्छा लिहिणार आहात तेव्हा पण ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला ती इच्छा लिहायची आहे। मग ती कुठलीही असू शकते, नोकरीच्या रिलेटेड, लग्नाच्या रिलेटेड, आजारपण, मुलांची प्रगती, पतीची प्रगती, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, काहीही, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हा जो उपाय, ही सेवा आहे ती करू शकता। आणि जेव्हा ही इच्छा लिहिणार आहात तेव्हा ती इच्छा पूर्ण झाली आहे असं तुम्हाला लिहायचं आहे। तुम्ही रात्री झोपायला जाण्यापूर्वी जेव्हा तुम्ही बेडवरती बसाल तेव्हा 5 ते 10 मिनिटे वेळ काढा। जसं की मला नोकरी लागली आहे, मला नोकरी लागली आहे, मला नोकरी लागली आहे, असं 100 वेळा म्हणा, खूप पॉझिटिव्हने म्हणा की ती इच्छा पूर्ण करण्यासाठी युनिवर्स सुद्धा तुम्हाला मदत करेल। आणि त्यानंतर थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असं तुम्हाला युनिवर्सला धन्यवाद द्यायचा आहे। त्याचप्रमाणे ही इच्छा तुमची जी आहे ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। तुम्ही अगदी श्रद्धेने हा उपाय करा। आता हा उपाय किती दिवस करायचा आहे, तुमची कमी छोटी छोटी इच्छा असेल तर तुम्ही 8 दिवस सलग हा उपाय करायचा आहे। तुमची मीडियम इच्छा असेल तर तुम्ही 21 दिवस हा उपाय करायचा आहे आणि तुमची कठीणातली कठीण इच्छा असेल 43 दिवस सलग हा उपाय करायचा आहे।
तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 8, 21, 43 अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करायचा आहे, ही सेवा करायची आहे. त्याच्यामध्ये मासिक पाळी, सुतक, विटा याचं कसलंही बंधन नाही. तुम्ही कधीही, केव्हाही, कुठेही हा उपाय करू शकता. आणि समजा हा उपाय जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा त्या उपायामध्ये खूप सकारात्मकता असली पाहिजे. हा उपाय जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा या उपायामध्ये खूप सकारात्मकता ठेवा आणि विश्वास ठेवा की खरंच मी जे हा जो उपाय करतीये तो माझ्या आयुष्यामध्ये खरं खरं होणार आहे आणि असंच माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे. बघा, तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल. लहानातली लहान इच्छा असू द्या, मध्यम इच्छा असू द्या, ती नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही जर कष्ट करत आहात तर त्याला नशिबाची साथ मिळेल आणि जेव्हा नशिबाची साथ असेल तेव्हाच आपल्याला आपल्या प्रत्येक कष्टामध्ये यश येत असतं. त्याचप्रमाणे देवाचा आशीर्वाद मिळतो, युनिवर्सचा आशीर्वाद मिळतो. ती गोष्ट जरी तुमच्या नशिबात नसेल ना तरी ते युनिवर्स तुम्हाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो. तर तुम्ही सुद्धा ही छोटीशी सेवा, हा छोटासा उपाय नक्की करा आणि मला कमेंट्समधून तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर नक्की कळवा की ताई मी हा उपाय केला आणि मला त्याचा खरंच अनुभव आला. अगदी छोटीशी माहिती होती, छोटीशी सेवा होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.